हो हो रेडी आहे. हाय गाईस, मी तर खूप थकली पण तुम्ही फ्रेश दिसताय. हाय गाईस, मी तर खूप थकली पण तुम्ही फ्रेश दिसताय. त्यामुळे कविता घेऊन आलंच पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं? पिंजरा हा शब्द ऐकल्यावर बंधन वाटतं का? पण मला असं वाटत नाही. पिंजरा म्हणजे एक हक्काचं ठिकाण, जिथे आपण कधीही येऊ जाऊ शकतो. त्याला रात्र, दिवस, वेळ काही नाही, एक हक्काचं ठिकाण. याच कल्पनेतून लिहिलेली ही कविता पिंजरा. कवयित्री शीतल खंडागळे. वाट पाहतो पिंजरा ये रे लाडक्या पाखरा. वाट पाहतो पिंजरा ये रे लाडक्या पाखरा. भेट धरतीची घेताना तू विसर अंबरा. पाय सावलीचे लेवून हात मिळव सूर्यफुला. पाय सावलीचे लेवून हात मिळव सूर्यफुला. सोसाट या वाऱ्यांना सांग थोडं धीरानं चला. घरट्याच्या उभेला एकदा मायेनं गुंजार. घरट्याच्या उभेला एकदा मायेनं गुंजार. उंच भरारी घेताना मानमुळांचे आभार. सात सागरा पल्लाड एक पांढर गुलाब. सात सागरा पल्लाड एक पांढर गुलाब. सुगंधात त्याच्या दडले तुझ्या परतीचे हिशोब. काट्यांच्या गर्दीत जपला प्रेमाचा किनारा. काट्यांच्या गर्दीत जपला प्रेमाचा किनारा. तुझीच वाट पाहत बसला हा एकाकी पिंजरा. सांज वेळेची साद ऐकून वळव पाऊल घरा. सांज वेळेची साद ऐकून वळव पाऊल घरा. तुझ्या विना शून्य वाटे हा प्राणप्रिय पिंजरा. नको समजू हे बंधन हा तर प्रेमाचा आधार. नको समजू हे बंधन हा तर प्रेमाचा आधार. थकून भागून आल्यावर उभा हक्काचा डोंगर. आता पंख तुझे सावर हा विखुरलेला पसारा. आता पंख तुझे सावर हा विखुरलेला पसारा. तुझ्या श्वासांनी दरवळू दे हा प्राणप्रिय पिंजरा. तुझ्या श्वासांनी दरवळू दे हा प्राणप्रिय पिंजरा. मंडळी, कविता कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.